नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, देशामधील मोदी सरकार नुकत्याच काही दिवसांमध्ये अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहे आणि देशामधील सर्व शेतकऱ्यांच्या या अर्थसंकल्पावर नजर आहे आणि मोठ्या प्रमाणावर अपेक्षा देखील आहेत। जसे की काही पिकांच्या बाजारभावाचा प्रश्न, पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आणि पीएम किसानच्या 16 हप्त्याच्या वितरणाची तारीख आणि इतर अजून काही। आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या अगोदर देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी काही प्रमुख घोषणा केल्या आहेत आणि त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा। तर मग चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेटची हेडलाईन्स अशी आहे की पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार, केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार मोठे गिफ्ट आणि याबद्दलची सविस्तर माहिती अशा प्रकारची आहे की केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे। मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। लोकसभा 2024 निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक वर्ग क्षेत्र या बजेटकडे डोळे लावून बसले आहेत। देशामधील शेतकऱ्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा देखील आहेत आणि तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे मोठे योगदान देखील आहे। केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे। जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात। मोदी सरकारचे शेवटचे बजेट आहे आणि देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा देखील आहेत। शेतकऱ्यांना मालाला किमान हमी भाव, कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही पण फुलाची पाकळी तरी देईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे। 2024 या नवीन वर्षामध्ये केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीएम किसानचा हप्ता वाढवण्याची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे। याबरोबरच आता योजनेमध्ये 3 ऐवजी होतील 4 हप्ते। पीएम किसान योजनेमध्ये केंद्र सरकार एक बदल करू शकते। सध्या या योजनेमध्ये 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येत आहेत। त्याऐवजी केंद्र सरकार आता 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपयांचा हप्ता आता मिळू शकतो। या 3 महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच सूत्रानुसार पीएम किसान योजनेमध्ये घसघशीत वाढ होऊ शकते। योजनेमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या या योजनेअंतर्गत 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। आता ही रक्कम वाढवण्याची दाट शक्यता आहे। अनेक शेतकऱ्यांनी ही रक्कम वाढवण्याची मागणी केली होती। हा हप्ता 50% वाढवण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। म्हणजे 2,000 रुपयांऐवजी योजनेचा हप्ता 3,000 रुपये असेल। सध्या 2,000 रुपये 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतात। आता त्याऐवजी 3,000 रुपयाची 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील। याबरोबरच एका सरकारी अधिकाऱ्यानुसार पीएम किसान योजनेतील रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयासमोर ठेवण्यामध्ये आला आहे। केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर 20,000 ते 30,000 कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल। पण आगामी निवडणुकांचे वारे पाहता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा दाखवू शकते। तर मग लवकरच जमा होणार आहे पीएम किसान योजनेचा आगामी 16 हप्ता। पीएम किसान योजनेचा 15 हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे। योजनेचा 16 हप्ता देखील लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल। परंतु याची अजून अधिकृत अशी घोषणा करण्यामध्ये आली नाही। परंतु देशामधील काही मीडिया रिपोर्टनुसार हा आगामी हप्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। तर मग अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।